नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये फडफड करणाऱ्या ऐश्वर्याला मास्कमॅन आणि माया दोघेजण बरोबर धडा शिकवणार असतात. तर दोघेजण मिळून इथे ऐश्वर्याची फडफड बंद करतात आणि तिचं आता छान पद्धतीने किडनॅपिंग करतात. त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला किडनॅप केल्यानंतर तिचं तोंड इथे आता व्यवस्थित बंद करण्यात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता मास्कमॅन जेव्हा जानकीच्या घरी येतो, जेव्हा इथे रणदिवेंच्या घरी येतो, तेव्हा ऋषिकेश मास्कमॅनला बरोबर धडा शिकवतो आणि त्याची आता रणदिवेंच्या घरातून कायमची हकालपट्टी करतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, इथे आता जानकीला कळलेलं आहे की तिचा कुठला भूतकाळ तिचा वर्तमानामध्ये पाठलाग करत आहे. तिला बरोबर कळलेलं असतं त्या व्यक्तीचं नाव, ते म्हणजे मकरंद. मकरंद ती व्यक्ती आहे जी इथे भूतकाळ बनून जानकीच्या मांडगुटीवरती बसलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खूप टेन्शनमध्ये असते. त्याच्यामध्ये इथे जानकीच्या आईला खूपच जास्त गिल्टी वाटत असतं, अपराध्यासारखं वाटत असतं की कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे माझ्या जानकीला आणि तिच्या कुटुंबियांना इतका त्रास सहन करावा लागतोय, असं आता लता स्वतःला जबाबदार ठरवत असते. पण खरं तर या सगळ्यामध्ये लताची काही चुकी नसते. लताचा फायदा करून घेतलेला असतो ऐश्वर्याने स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लताला किडनॅप करून इथे मास्कमॅनने आता हवं तसं जानकीकडून त्याला जे हवंय ते करून घेतलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लताची या सगळ्यामध्ये काही चूक नसते. मास्कमॅन आणि इथे ऐश्वर्या या दोघांनी मिळून इथे रणदिवे कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचा, नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते सफलसुद्धा झालेले असतात. पण प्रेक्षकांनो, गुरुजींकडे गेल्यानंतर इथे जानकीचा भूतकाळ म्हणजे मकरंद समोर आल्यानंतर मकरंदने हे सगळं का केलं असेल, कशासाठी केलं असेल, ही गोष्ट जानकीला बरोबर कळलेली असते. जेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की हे सगळं मकरंदने केलं असेल का, मकरंद तुझ्या भूतकाळामध्ये नक्की काय करत होता, त्याने तुला त्रास दिलेला आहे का, असं इथे सुमित्रा जानकीला विचारते. पण त्याच वेळेला इथे लताबाई किडनी डोनेट करायला सिटी हॉस्पिटलला गेलेल्या असतात आणि तेव्हा जानकी आपल्या आईला शोधत सिटी हॉस्पिटलला जाते आणि त्यानंतर आपल्या आईला परत घरी घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजी म्हणते, अगं तुझी आई जर इथे किडनी डोनेट करायला गेली होती तर करू द्यायची ना, तसंही हे सगळं त्यांच्यामुळेच तर झालंय. 35 लाख रुपये तरी आपल्या हातामध्ये आले असते. तेव्हा जानकीला इथे खूप वाईट वाटत असतं जेव्हा आजी तिच्या आईबद्दल असे शब्द तोंडातून काढत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीला त्या गोष्टीचं फारच वाईट वाटत असतं. पण तरीसुद्धा जानकी तिचं हे कडू बोलणं सहन करत असते. कारण का, तिला आपल्या आईची सुद्धा काळजी असते आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी गप्प बसते, काही बोलत नाही. पण आपल्या आईला समजावते की पुन्हा असं पाऊल उचलायचं नाही. तुझी मुलगी आहे ना, मी सगळं काही नीट करून टाकेन. तर इथे ऐश्वर्या आणि मायामध्ये जे काही बोलणं झालेलं असतं, माया त्याचाच विचार करत असते. मायाला असं वाटत असतं की ही ऐश्वर्या आता खूपच जास्त मध्ये मध्ये करते. तिला मास्कमॅन आणि त्याचबरोबर जानकी यांच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं आहे. तिला जर भूतकाळ समजला तर ती या सगळ्याचा फायदा स्वतःसाठी करून घेईल आणि जो काही मास्कमॅनचा प्लॅन आहे तो फ्लॉप करून टाकेल. आता हिची आम्हाला अडचण व्हायला लागली. तिची मदत व्हावी यासाठी मास्कमॅनने तिला पैशांची मदत केली होती. पण हिची आता फडफड खूपच जास्त वाढत चालली आहे आणि तिची फडफड ही बंद केली पाहिजे, असं इकडे प्रेक्षकांनो मायाला वाटत असतं. माया मास्कमॅनला सांगते की ऐश्वर्याला जानकी आणि तुझ्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं आहे. तिला खूपच जास्त इंटरेस्ट आहे. तिलासुद्धा जानकीचा राग येतो, म्हणून तुमच्या दोघांच्या भूतकाळाचा फायदा ती स्वतःला करून घेऊ शकते. त्यामुळे आता हिच्या मदतीची आपल्याला काही गरज नाही आहे.
हिची मदत आपल्याला आता बास झाली. तेव्हा इथे मास्कमॅन आणि माया दोघेजण प्लॅन करतात की ऐश्वर्याचं तोंड बंद करायची वेळ आलेली आहे. तिने रणदिवेंना जसं सळो की पळो करून सोडलं. रणदिवेंना जसा त्रास दिला तसा त्रास ती आपल्याला सुद्धा देण्याचा प्रयत्न करते. आपल्या पैशांवरती ही उड्या मारते. आपल्या पैशांच्या जीवावरती हिच्या उड्या आणि मात्र त्राससुद्धा ती आपल्यालाच देते. तिच्या तालावरती ती आपल्याला नाचवायला बघते. तिचं असं म्हणणं आहे की ती एवढ्या मोठ्या रणदिवे कुटुंबाला पुरून उरले आणि ती आपल्याला सुद्धा पुरून उरू शकते असं तिचं म्हणणं आहे. पण रणदिवे कुटुंबांना ती कशी पुरून उरले हे तिलाच माहिती. ते सगळेजण सरळ रस्त्याने जाणारे लोक आहेत आणि ही प्रत्येक वेळेला वाकड्यात जाणारी. त्यामुळे ही तिला पुरून उरणारच होती ना, असं इकडे आता माया म्हणते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो ठीक आहे, तिचं तोंड बंद करायची वेळ आली आहे, तिचं तोंड बंद करूया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो माया आता ठरल्याप्रमाणे ऐश्वर्याला भेटायला आता बाहेर गेलेली असते. मायाने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की तुला जानकी आणि मास्कमॅन यांच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं आहे ना, पण ते मी तुला आत्ता नाही सांगणार, ते मी तुला संध्याकाळी सांगेन. आता मला घरी जाऊ दे. तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे माया ऐश्वर्याला भेटायला आलेली असते. कारण ऐश्वर्या म्हणालेली असते, तू जर मला भेटायला आली नाहीस तर तुझा आणि मास्कमॅनचा फोटो मी पाठवून देईन जानकीला. मग जानकीला सत्य समजेल आणि मग तुझ्याकडून ती सगळं सत्य वधून घेईल. त्यामुळे त्या भीतीने इथे माया ऐश्वर्याला भेटायला तर आलेली असते, पण आता लागणार असते ती म्हणजे ऐश्वर्याची वाट. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याला भेटायला आल्यानंतर ती म्हणते मायाला की सांग, आत्ताच्या आत्ता मला सांग की जानकी आणि मास्कमॅन यांचा काय भूतकाळ आहे, नक्की असं काय घडलं होतं म्हणून इथे मास्कमॅन तिच्या लग्नानंतरच्या एवढ्या वर्षानंतर अगदी 10-12 वर्षानंतर तो जानकीला त्रास द्यायला परत आलाय. इतका राग जर त्याला जानकीचा आहे म्हणजे कदाचित त्यावेळेला तितकं प्रेमसुद्धा असेल नाही का? जितकं प्रेम तेवढा राग. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या म्हणत असते पण मला सत्य तुझ्या तोंडून वधून घ्यायचं आहे. तेव्हा आता सांग, तुझ्या तोंडून मला सत्य ऐकायचं आहे. तेव्हा इथे आता माया म्हणत असते की सत्य ऐकून तू काय करणार आहेस गं? हा प्लॅन आमचा आहे. आमची दुश्मनी असेल जानकीबरोबर, तिच्या कुटुंबाबरोबर, पण तुझी नाही. तुझा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही. तुला आमच्या मदतीची गरज होती आणि तुझी आम्हाला. त्यामुळे त्या वेळेला तू आम्हाला मदत केलीस, पण त्यामुळे तू आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसशील असा तर त्याचा अर्थ होत नाही ना. प्रत्येक गोष्टीमध्ये तू ढवळाढवळ नाही करू शकत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, जास्त बोलू नकोस हा. मला इथे फक्त जानकी आणि मास्कमॅनच्या भूतकाळाबद्दल सांग. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, भूतकाळाबद्दल तुला ऐकायचं आहे ना, ऐक तर मग. तेव्हा मास्कमॅन मागून येतो आणि ऐश्वर्याचे दोन्ही हात आता मागे घेऊन ते बांधून ठेवतो. ऐश्वर्या म्हणते, कोण आहे माझ्या पाठीमागे, कोण आहे? तेव्हा मास्कमॅन म्हणतो, काय गं तुला मी आधीच सांगितलं होतं ना, माझ्याजवळ जास्त बोलायचं नाही, माझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये प्रश्न विचारायचे नाही, नाक खुपसायचं नाही, फक्त तुझ्या कामापुरतं काम ठेवायचं आणि त्याचबरोबर मला प्रश्न विचारलेले आवडत नाही, माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तू हस्तक्षेप करायचं नाही असं सांगितलं होतं ना. आणि ज्या दिवशी तू मला प्रश्न विचारशील त्या दिवशी माझ्या बंदुकीतली गोळी तुझ्या डोक्यात असेल असं सुद्धा मी तुला सांगितलं होतं. तुझ्या लक्षात नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मास्कमॅनने पुन्हा एकदा ऐश्वर्याला आठवण करून दिलेली असते की आमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये पडायचं नाही, नाहीतर तुला धडा शिकवायला आम्हाला वेळ लागणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता माया ऐश्वर्याचा फोन घेते आणि तो पूर्णपणे फोडून टाकते. त्यानंतरला इथे ऐश्वर्याला माया आणि मास्कमॅन दोघेजण पकडून गाडीमध्ये टाकतात आणि तिला आता धडा शिकवण्यासाठी काही दिवसांपुरतं तिलासुद्धा किडनॅप करून ठेवतात. कारण मायाने ठरवलेलं असतं की ऐश्वर्याची फडफड ही आता थांबवली पाहिजे. ती आमच्या प्लॅनमध्ये अडथळा निर्माण करू शकते हे मायाला बरोबर कळलेलं असतं आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो इथे मायाने आणि मास्कमॅनने खूपच हुशारीने ऐश्वर्याची बोलती बंद करण्यासाठी तिचं किडनॅपिंग केलेलं असतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याची तर बोलती बंद झालेली असते. तर एका बाजूला इथे सगळे रणदिवे घरी आलेले असतात आणि त्याचबरोबर लतासुद्धा आता घरी आलेली असते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की आम्ही जेव्हा शास्त्री गुरुजींकडे गेलो होतो तेव्हा गुरुजींनी इथे जानकीच्या भूतकाळातल्या काही गोष्टी तिला विचारल्या. तेव्हा इथे आता मकरंदचं नाव पुढे आलेलं आहे. तेव्हा तिच्या भूतकाळामध्ये मकरंद नेमका कोण होता हे आता जानकी जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत तो मकरंद आपल्याला का त्रास देतोय ते आपल्याला कळणार नाही. इथे आपल्याला जानकीच्या भूतकाळात नेमकं काय काय घडलंय हे आता कळायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते की जानकी सांग बरं, भूतकाळात नेमकं काय घडलं होतं. तेव्हा इथे आता मकरंदबद्दल काही बोलायचं नाही असं ऋषिकेशला वाटत असतं. ऋषिकेश म्हणतो जानकी, भूतकाळातल्या गोष्टी तुला सांगायची गरज नाही आहे, काही सांगू नकोस कुणाला. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अरे असं काय बोलतोयस तू ऋषिकेश? अरे आपल्या जानकीच्या भूतकाळामुळे इतकं मोठं संकट ओढवले आपल्या घरावरती, तरीसुद्धा तू म्हणतोयस की आम्हाला भूतकाळातलं काही सांगू नकोस म्हणून. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा काय झालंय हे बघ, जे काही असेल ते आम्हाला कळू दे ना. आतापर्यंत इतक्या कठीण प्रसंगामध्ये आपण सगळेजण एकत्र होतो की नाही, आहोत की नाही आपण एकत्र. तू नको काळजी करू, जो काही भूतकाळ असेल ना आपण त्याच्याशी सगळेजण मिळून दोन हात करूया. दादा प्लीज आमच्यापासून लपून नकोस. तेव्हा मकरंद म्हणतो, त्या भूतकाळातल्या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाही आहेत, पण आता कुणीतरी मुद्दामून त्या घेऊन आपला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय ना, तर मी त्या भूतकाळाला बरोबर पुरून उरेन. जर हा तोच भूतकाळ आहे तर त्याला त्यावेळेला सुद्धा धडा शिकवला होता आणि त्याला आत्तासुद्धा धडा शिकवायची वेळ आली आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश हे माझं कुटुंब आहे आणि मी माझ्या कुटुंबापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही आहे. त्यावेळेला ती गोष्ट मी कुणाला सांगितली नाही, कारण तेव्हा ती फारशी आपल्यासाठी महत्त्वाची नव्हतीच. तो विषय आपल्या दोघांसाठी कधीच संपला होता. तो आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी महत्त्वाचा नव्हता. पण आता तोच भूतकाळ आपल्या सगळ्यांना त्रास द्यायला जर परत आला असेल तर माझ्या कुटुंबाला हे आता जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की नेमकं ते भूतकाळ म्हणजे काय आहे. माझ्या कुटुंबापासून ही गोष्ट मला लपवून ठेवायची नाही आहे असं प्रेक्षकांनो इकडे आता जानकी सांगते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी जाऊ दे, नको सांगूस कुणाला, ती गोष्ट फारशी महत्त्वाची नाही. तेव्हा जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी जे काही सत्य आहे ते मी सगळ्यांना सांगेन. ही सगळी आपली माणसं आहेत, ती मला का चुकीची समजतील. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी आता भूतकाळामध्ये जे काही घडलेलं असतं ते सगळं सांगते. इथे मकरंद एकतर्फी प्रेमामुळे इथे आता जानकीबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा इथे मंदिरामध्ये जबरदस्तीने लग्न करत असताना इथे ऋषिकेश पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी येऊन इथे जानकीला मकरंदपासून वाचवलेलं असतं आणि जबरदस्तीने लग्न करत असल्यामुळे मकरंदला पोलीस आता अरेस्ट करून घेऊन जातात आणि त्याला शिक्षा झालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मकरंदचा त्यावेळेला झालेला अपमान मकरंद विसरत नाही आणि त्यामुळे त्या रागाच्या पोटी तो इथे जानकी आणि ऋषिकेशला इतक्या वर्षानंतरसुद्धा त्रास देण्यासाठी परत आलेला आहे. ही गोष्ट आता जानकी सांगते. मकरंद दुसरा तिसरा कुणी नसून मकरंदला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं. त्यावेळेला त्याने मला लग्नाबद्दल विचारणा केली होती, मला प्रपोज केलं होतं, तेव्हा मी त्याला व्यवस्थित नकार दिला होता आणि त्याच वेळेला माझं आणि ऋषिकेशचं प्रेम होतं. आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं होतं. पण ही गोष्ट मकरंदला कळल्यानंतर तो जबरदस्तीने माझ्याबरोबर लग्न करत होता आणि ते मला आणि ऋषिकेश दोघांनाही मान्य नसल्यामुळे आम्ही पोलीस कंप्लेंट केली आणि तेव्हा इथे मकरंदला पोलीस घेऊन गेले होते. ही गोष्ट आता जानकीने आपल्या कुटुंबियांना सांगितलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरंदला समजलेलं असतं की जानकीला मास्कमॅनच्या मागचा माणूस कोण आहे हे समजलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन रणदिवेंना भेटायला येतो आणि इथे जानकीला म्हणत असतो की तुम्हाला तर कळलंच असेल ना की मास्कमॅनच्या मागे कोण आहे, तर मकरंद आहे ते. मग आता जर तुम्हाला कळलं तर सगळे रणदिवे आता या घरातून बाहेर जाण्याची तुमची वेळ आलेली आहे. आत्ताच्या आता इथून निघा, ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे, त्यामुळे आत्ताच्या आता इथून निघायचं असं इकडे मास्कमॅनने सांगितलेलं असतं.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की तू इथून आत्ताच्या आता निघायचं, कळलं ना, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश रागाच्या भरात मास्कमॅनला मारायला जात असतो. तेव्हा इथे सौमित्र, सारंग ऋषिकेशला पकडतात. त्यानंतर जानकी म्हणत असते, ए मकरंद, तू त्यावेळेला सुद्धा चुकीचा होतास आणि तू आत्ताही चुकीचाच आहेस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि आम्हाला घरातून बाहेर काढायची तू अजिबात हिंमतसुद्धा करू नकोस. आणि तसंही नोटीस पिरियड दिलायस ना, नोटीस पिरियडमध्ये अजून 15 दिवस बाकी आहेत आणि 15 दिवसांपर्यंत नोटीस पिरियडनुसार आम्हाला कुणीही आमच्या घरातून बाहेर काढू शकत नाही, असं जानकी मास्कमॅन उर्फ मकरंद याला आता सांगते. तेव्हा ऋषिकेश, जानकी म्हणतात की आत्ताच्या आता इथून निघून जा. सुडाची भावना मनात ठेवून इतक्या वर्षानंतर तू परत आलायस ना, तेव्हासुद्धा तू चुकीचा होतास आणि आताही तू चुकीचा आहेस, असं म्हणत जानकी, ऋषिकेश सगळेजण मिळून इथे मास्कमॅनची आता रणदिवेंच्या घरातून हक्कलपट्टी करतात.